नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 34व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम आज संपणार होते. ते काम अत्यंत किचकट होते. एकनाथाने जबाबदारी स्वीकारली होती व ती पार पाडली होती. तीक्ष्ण निरीक्षण व सारासार विचारांची सांगड घालून शुद्धाशुद्धतेचा निवाडा करावा लागत होता. अशा कित्येक ओव्या होत्या, असे कित्येक शब्द होते, शब्दालंकार होते की तिथे मन संभ्रमित व्हावे. ज्ञानेश्वर माऊलीचे मूळ लेखन कोणते आणि बनावट घुसडलेले कोणते याचा बोध होत नसे. पण एकनाथांना जणू आंतरिक प्रेरणा मिळे व ते झटकन निवाडा करीत. त्यांची अशी श्रद्धा होती की प्रत्यक्ष माऊलीच अंतःप्रेरणेच्या निमित्ताने मला मार्गदर्शन करत आहे. पुनर्लेखनात मुक्तेश्वराची बरीच मदत होत होती व त्यानिमित्ताने आजोबा नातू एकमेकांच्या जवळ येत व त्यांची मानसिक आंदोलने, बौद्धिक उंची व पारमार्थिक प्रसाद एकमेकांना अनुभवायला मिळत होता. असे हे शुद्धीकरणाचे काम समाप्त झाले. एकनाथांच्या मनाला कार्यपूर्तीचे पुरेपूर समाधान लाभले व माऊलीच्या शब्दाचे, तिच्या आज्ञेचे प्रतिपालन माझ्या हातून झाले, हाही फार अवर्णनीय आनंद त्यात होता. या पवित्र पावन ज्ञानेश्वरी ग्रंथात पुन्हा अशी अराजकता माजू नये, ती अशुद्ध मलिन होऊ नये, या प्रसाद ग्रंथातला प्रसाद शुचिर्भूत राहावा म्हणून नाथांनी यात शपथ घातल्याप्रमाणे श्रोत्यांना उद्देशून ओवी लिहिली. ज्ञानेश्वरीचे पाठी जो ओवी करील मराठी, तेणे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. अत्यंत नम्रतेने, आपण विशेष काहीच केले नाही या भावनेने त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या समाप्तीनंतर ओव्या लिहिल्या व दायित्व संपवले. शके 1576 तारण नाम संवत्सरी, एका जनार्दने अत्यादरी, गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परिपाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी, प्रतिष्ठानी गोदातटी, लेखन कामासाठी संपूर्ण जागली. त्या रात्रीचे कीर्तन फार रंगले. ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानावर आजचे निरूपण झाले होते. ज्ञानेश्वरीची योग्यता आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शुद्धीकरणाची सांगता सारेच विषय आजच्या कीर्तनात सांगितले गेले होते. उत्तर रात्र सुरू झाली. सर्व श्रोतू समाज घरोघरी परतला. प्रौढत्वाकडे झुकलेला एक गृहस्थ धावत आला व त्याने नाथांच्या पायावर लोटांगण घातले. एकनाथ खाली वाकले व त्याला उठवीत म्हणाले, अरे, आपण दासोपंत दिसता. आपण आंबेजोगाईहून केव्हा आलात? होय महाराज, मी आंब्याचा दासोपंत. माझे संपूर्ण गर्वहरण झाले आहे. मी आज अद्भुत चमत्कार पाहिला. नाथ म्हणाले, थांबा, जरा खाली बसा, विसावा घ्या, मग आपण बोलू. दासोपंत म्हणाले, महाराज, मी केव्हापासून वाड्यासमोर विसावलोच आहे. नाथा, मी आपले कीर्तन ऐकायला बहुजन समाजात बसलो होतो. वास्तविक मला नेहमी उच्चासनावर बसण्याची सवय, त्यामुळे श्रवणभक्ती कधी घडलीच नव्हती. पण आज मी आपले कीर्तन ऐकले. अरे, असे काय केलेत? आपण तडक आत यायचे सोडून बाहेर का बसलात? नाथ, आज प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले व माझे डोळे पूर्णपणे उघडले. इतके दिवस या डोळ्यांवर धुंदी होती, ती पार उतरली. असं कोड्यात बोलू नका पंत. आपण भगवत भक्त, ईश्वरानुग्रहित, वाङ्मय सागर निर्माण करणारे. आपणास आता वेगळा बोध तो काय व्हायचा? मला फार अहंकार होता की प्रत्यक्ष परमेश्वर माझ्या भक्तीवर, माझ्या तपश्चर्येवर फिदा झाला आहे, म्हणून तो माझ्याशी नित्य सारीपाट खेळण्यास येतो. आणि त्या अहमन्यतेच्या भरात त्या दिवशी मी आपणास रात्रभर दारात बसवले. पण त्याचं आज काय? नाही महाराज, आज माझे डोळे उघडले. माझ्याशी सारीपाट खेळणारे गुरु दत्तात्रेय आपल्या द्वाराशी मात्र द्वारपालाचे कार्य करतात, पहाऱ्याला उभे राहतात, हे इथे आल्याक्षणी पाहिले. माझे संपूर्ण गर्वहरण झाले आणि प्रभूचे दर्शन घेत, आपले कीर्तन ऐकत सामान्य लोकांच्यात मी जमिनीवर बसलो. आहा, काय विलक्षण आनंद असतो तिथे बसण्यात आणि श्रवण भक्तीत, याचा अनुभव आला. महाराज,
मी माझ्या अहंकाराची झूल काढीतच नव्हतो. त्यामुळे श्रवणानंदाला मी मुकलो होतो. तो आनंद सागर आज मला गवसला. मी धन्य झालो. नाथ महाराज, आपण खरंच थोर आहात. एकनाथ महाराज चेष्टेच्या स्वरात म्हणाले, हो, मग मी तुमच्याहून मोठा आहेच. थोडा थोडका नव्हे, चांगला 18-20 वर्षांनी मोठा आहे. एकनाथांनी गिरिजाबाईंना हाक मारून सांगितले, आज आपल्याकडे बडे पाहुणे आले आहेत. त्यांच्या फलाहाराची व्यवस्था पहा. गीताबाईंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते म्हणाले, हे आंब्याचे दासोपंत देशपांडे. यांना बालवयापासूनच उपरती झाली आहे. त्यांची उपासना, कडकडीत वैराग्य सारंच काही प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. असेच हे दासोपंत आहेत बरं. यांनी लेखन कर्तृत्वाचा सागर निर्माण केला आहे. शिवाय भगवत कृपा झालेले महान पुरुष आहेत हे. एकनाथ महाराजांनी दासोपंतांना कवेत घेतले व म्हणाले, पंत, माझा आनंद मला शब्दाने सांगता येणार नाही. अहो, आज ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाची समाप्ती आणि आपल्यासारख्या थोर अनुग्रहित पुरुषाचे आगमन यात नक्की काहीतरी ईश्वरी संकेत असला पाहिजे. गिरिजाबाईंकडे पाहत नाथ म्हणाले, उद्या समाप्तीचा महाप्रसाद आहे ना. पहा, असा सत्पात्री विद्वान ब्राह्मण पंक्तीला लाभणार आहे. हे आपल्या सर्वांचे केवढे सद्भाग्य आहे. दोन्ही पुरुषोत्तमांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांची माया, प्रेम, आदर इत्यादी भावना पोटात राहीनात. गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणः, बली बलम वेत्ती न वेत्ती निर्बलः. एकनाथांच्या नुसत्या भेटीसाठी आलेला हा आंबेजोगाईचा पाहुणा पैठणात चांगला 4 दिवस राहिला. श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्याने पाहिली. समाप्तीचा अपूर्व सोहळा पाहिला. एकनाथांचा नम्र भाव, समदृष्टी पाहून तो थक्क झाला. श्रीखंड्याचे गुणानुवर्णन ऐकले. तिथले कावड तीर्थ ग्रहण केले. श्रीखंड्या गंध उगाळीत असे त्या सहाणेवरचे गंध कपाळी धारण केले आणि मानसिक धन्यता अनुभवली. गुरु अनुग्रहित ईश्वर दर्शन प्राप्त झालेले हे 2 महान भगवत भक्त एकमेकांशी पारमार्थिक चर्चेत मग्न असत. त्या दोघांचे संवाद म्हणजे आनंदाला पारावर नसे. मोठ्या कष्टाने आणि जड अंतःकरणाने दासोपंतांनी एकनाथांचा निरोप घेतला. एकनाथांची काशीला जाण्याची तयारी सुरू झाली. नाथांबरोबर उद्धवाने जावे असे गिरिजाबाईंना वाटत होते. एकनाथ म्हणाले, तुझी प्रकृती बरी नसते, तेव्हा उद्धव इथेच राहिलेला बरा. शिवाय लीलाला पण इथेच बोलावून घेतो. तुला माझी काळजी वाटत असेल तर गावबाला मी माझ्याबरोबर नेतो. गिरिजाबाई म्हणाल्या, चालेल, कुणी का असेना, पण आपल्याबरोबर सोबत हवी. प्रवासाचा एवढा लांबचा पल्ला, शिवाय इकडची 50शी संपली आहे हे लक्षात असू द्यावं. उगाच दगदग करू नये, प्रकृतीची हैगय करू नये. ते म्हणाले, अगं, असं मनात सुद्धा आणू नकोस. एकदा घरचा मालक घरी आणून सोडतो, सारे त्याच्या स्वाधीन करतो, म्हणजे मग मोठ्या प्रवासाला जायला मी मोकळा. नाथांचा स्वर चेष्टेचा होता. गिरिजाबाई एकदम म्हणाल्या, असले अभद्र बोलायचे असले तर मी आत्ताच माझ्या महानिर्वाणाची तयारी करते. उगाच हुरहुर लावण्यासारखे बोलून प्रवासाला निघू नये. माझी शपथ आहे इकडे. त्या आत जाऊन दुधाचा पेला घेऊन आल्या व नाथांच्या हातात देत म्हणाल्या, गंगाला आणायला उद्धवाला कर्नाटकात पाठवावे, म्हणजे आपण याच्या वेळेला ती इथे येईल. तिचे माहेर पण होईल, शिवाय तिची आणि हरीची भेटही होईल. एकनाथ दुधाचा पेला ओठाला लावता लावता हसले. केवढा हा उतावीळपणा. मी काशीला पोचणार, हरीचे मन वळवणार, नंतर त्याच्यासह परतणार. केवढी तरी लंका गाठायची आहे अजून. धोत्राच्या सोग्याने मिशा टिपत ते म्हणाले, आता इथली तूच सर्वाधिकारी, तेव्हा कुणाकुणाला बोलवायचं ते तुझं तूच ठरव. गिरिजाबाई म्हणाल्या, आपल्याबरोबर मुक्तेश्वराला घेतलेत तर त्याला काशी यात्रा घडेल, शिवाय काशी क्षेत्री मामाभाच्याची भेट होईल. मुक्तेश्वराला आपला मामा कसा आहे हे आठवतसुद्धा नसेल. एकनाथ म्हणाले, अगं, त्याचे अध्ययन चालले आहे, त्यात खंड पडेल. हे त्याचे शिक्षणाचे वय, त्यात अंतराय नको. तो लीलाचा जीव की प्राण आहे. उगाच प्रवासाच्या निमित्ताने तिचा जीव टांगणीला लागायला नको. गिरिजाबाईंनी दिलेल्या पाथेयासह नाथ गावबाला घेऊन काशी यात्रेला निघाले. वाटचाल चालू असताना एकनाथांना सारखी हरीची मूर्ती दिसत होती. पित्याचे वत्सल मन वारंवार गहिवरत होते. त्याच्या बाल आठवणीत रममाण झाले होते. त्यांना वाटले,
दशरथासारखा दश इंद्रियांवर विजय मिळवलेला पराक्रमी महाराजासुद्धा पुत्रस्नेहाने व्यथित झाला, तळमळला. मग मी तर काय सामान्य माणूस. मला जर रक्ताची ओढ लागली तर त्यात नवल काय. आता उतरत्या वयात ती ओढ चढणीला लागली आहे. हरी बुद्धिमान आहे, जिद्दी आहे, हट्ट आणि दुराग्रहाने ग्रासलेला आहे. त्यामुळे तो ताठ्याने वागतो. त्याच्याही आयुष्यात असा दिवस उगवेल की तो दासोपंतांसारखा खडबडून जागा होईल. नम्रता, सेवाभाव याचे महत्त्व त्याला पटेल. जेवढे अंगीत दास्यत्व मुरते तेवढा तो समर्थ ठरतो याचा त्याला अनुभव येईल. हे दोघे काशीला पोचले तो भाग्यदिन ठरला. हरिपंडिताने अत्यंत हर्षभरीत मनाने वडिलांचे स्वागत केले. हल्ली हरीला आपल्या वृद्ध आईवडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा होत होती. पण या प्रकांड पंडिताचा अहंभाव आड येत होता. पितापुत्रांच्या परस्पराच्या तळमळीने त्यांना जणू काही निकट आणले होते. त्या उत्स्फूर्त भेटीचे वर्णन काय करावे. पित्याने आपल्या पुत्रास आधी कवेत घेतले की पुत्र आधी पित्यांच्या कवेत सामावला हे उभयतांना सुद्धा कळले नाही. एकमेकांच्या मिठीत एकमेकांचे खांदे अश्रूंनी चिंब भिजून निघाले होते. एकमेकांशी बोलण्याचे सर्व काम या उत्कट स्पर्शाने करून टाकले होते. आता शब्दांची काही गरजच नव्हती. नातवंडांनी अनोळखी चेहऱ्याने आजोबांना नमस्कार केला. प्रल्हाद व मेघश्याम दोघे एकनाथांनी पाहिले होते. आता हरीला तिसरा मुलगा झाला होता, राघोबा. त्रयमूर्तींना आजोबांची ओळख करून द्यावी लागली. सुनबाईने मामंजींना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या पावलांवर अश्रूंचा अभिषेक केला. हरीला काशीत चांगली प्रतिष्ठा होती. त्याचा संसारही चांगला फळला फुलला होता. नाथांना हे पाहून समाधान वाटले. कौतुकाचा गहिवर दाटून आला. हरी म्हणाला, बाबा. बाबा म्हणून मारलेली हाक कितीतरी वर्षांनी ऐकू येत होती. ती अत्यंत कर्णमधुर होती. या माधुर्याचा अनुभव पिता होऊनच घ्यायला हवा. हरी एकनाथांचे पाय चेपीत म्हणाला, मनकर्णिका घाटावर भागवत ग्रंथाची समाप्ती केलीत आणि पुढे त्याच मनकर्णिका घाटावर त्या पवित्र स्थानी भागीरथीच्या साक्षीने रामकथा सांगितली गेली व तोच ग्रंथराज रामचरितमानस. वा वा, फार छान. म्हणजे भागवताच्या रूपाने कृष्ण तिथे अवतरला तर रामचरितमानसच्या रूपाने राम अवतरला. ही रामकृष्ण भेटी मनकर्णिकेवर झाली हा अपूर्व संकेतच म्हटला पाहिजे. अरे, त्या रामचरित मानसचा लेखकू कोणी रामभक्त तुलसीदास आहे का? हरिपंडित ते ऐकून थकीत झाला. पित्याची चौफेर कुशाग्र बुद्धी पाहून तो हर्षित झाला. कुठे पैठण, कुठे काशी, पण इथे घडलेली हकीकत त्यांना ज्ञात आहे. काही सांगण्यापूर्वी त्यांना जणू आधीच सारं माहीत असतं. ही त्यांच्यावर केवढी ईश्वरी कृपा आहे हा परमेश्वरी अनुग्रहच म्हटला पाहिजे. तो चटकन म्हणाला, बाबा, संत तुलसीदासाचे नाव तुम्हाला कसे हो माहीत? नाथ उठून बसले व म्हणाले, त्यात अवघड काय आहे? अरे, आम्ही प्रवासात असताना विशेषतः उत्तर भारतातल्या कुठल्या तरी मुक्कामात मंदिरातून ही रामकथा चालू असायची. रामचरितमानसमधल्या चौपाया दोहे ऐकता ऐकता कान तृप्त व्हायचे. त्यातून लेखकू रामभक्त आणि काव्यप्रकाराचीही माधुरी. मग काय विचारता, त्रिवेणी संगम मनोज्ञ न होईल तरच नवल. हरिपंडित हसत हसत म्हणाला, बाबा, ते संत तुलसीदास तुमच्यासारखेच मूळ नक्षत्रावर जन्माला आले आहेत. अरे वा, गंमतच आहे म्हणायची. मला वाटते मूळ नक्षत्रावर जन्मलेली माणसे भगवंताच्या मुळावरच घाल घालतात की काय न कळे. पण त्यामुळे त्याला सगुणा साकार होऊन भूतलावर यावे लागते, सामान्यांसारखे वागावे लागते. हरी आठवल्यासारखे करून म्हणाला, खरंच बाबा, श्रीखंड अजून आपल्याच घरी आहे का हो? तो काही वेगळाच वाटायचा बघा. त्याला बरोबर का नाही आणलं? नाथ भारावलेल्या स्वरात म्हणाले, हरी, अरे ते साक्षात परब्रह्म होते. मी त्या देवाला किती राबवलं, त्याच्याकडून किती सेवा करून घेतली. मला अज्ञानी जीवाला तो ओळखूच आला नाही. जितक्या अकल्पितपणे तो आला तितक्याच अकल्पित अदृश्य झाला. प्रल्हाद तिथे येऊन हरिपंडिताला म्हणाला, बाबा, आपल्या घरी संत तुलसीदास आले होते, ते आजोबांना सांगा ना. आणि आजोबा, ते म्हणत होते की मला एकनाथ महाराजांना भेटायचे आहे. नाथ आश्चर्याने म्हणाले, कुणाला? मला? त्यांची माझी अजून जान पहिचानही नाही. हरिपंडित किंचित गौरवाने म्हणाला, बाबा, फुलाला मी उमललो आहे
हे सांगावे लागत नाही, त्याचा सुगंध हे कार्य करतो. तुमची भागवत धर्माची पताका येथपर्यंत फडकली तेव्हा तुलसीदासजी अयोध्येत व चित्रकूटला होते. पुढे ते काशीवास करायला आले तेव्हा त्यांना सारे वर्तमान कळले. श्रीमद भागवताचे प्राकृतात भाषांतर करणाऱ्या थोर संत पुरुषाचा पुत्र येथे आहे असे कळल्यावर ते स्वतः आपल्या घरी आले. एवढा थोर संत. त्यांच्या बाबतीत म्हणतात की चित्रकूट के घाट पे पै भाई संतान की भीड तुलसीदास चंदन घिसई तिलक करई रघुवीर. असा द्रष्टा पुरुष, पण किती लीन, किती नम्र. धन्य त्याच्या रामभक्तीची आणि रामसेवेची. ते आपल्या घरी येऊन म्हणाले की मुझे आपके पिताजी से मिलने की तीव्र इच्छा है. एकनाथ अत्यंत मृदुतेने म्हणाले, अरे हरी, त्या थोर पुरुषाने जरी अशी इच्छा प्रकट केली नसती तरी मी स्वतः त्यांच्या दर्शनात जाणारच होतो. आता त्यांच्या भेटीची वेळ आणि वार ठरवून ये पाहू. मनकर्णिकेच्या घाटावर भागीरथीच्या साक्षीने 2 महान संतश्रेष्ठ पुरुष एकमेकांच्या भेटीसाठी आले होते. प्रथम अनोळखी चेहऱ्याने एकमेकांना पदवंदना झाली. मग दुसऱ्याच क्षणी दोघे एकमेकांच्या मिठीत सामावले, जणू रामकृष्ण भेटी झाली. दक्षिणेत पांडुरंग म्हणून उपासना होत असलेला देव गुजरातमध्ये कृष्णरूपाने वावरतो, तर उत्तरेत त्याचीच लोक राम म्हणून भक्ती करतात. प्रांत भिन्न असले, नावे भिन्न असली तरी तत्व एकच आहे. ईश्वरी तत्व हाच एकात्मभाव व तोच सर्वांच्या हृदयी वसलेला असतो. भावनेला भाषेची कधीही जरुरी नाही. हृदयाची भाषा हृदयाला समजते. तुलसीदास खास अवधी हिंदीत बोलत असले व एकनाथांची मातृभाषा मराठी असली तरी मुस्लिम राजकर्त्यामुळे व राजभाषा उर्दू असल्याने एकनाथांना हिंदी भाषा चांगली कळत होती. इतकेच नव्हे तर त्यांनी हिंदीत काव्यही केली होती. त्यामुळे भाषेचा अडसर त्यांना जाणवण्याचे कारणच नव्हते. तिथंच घाटाच्या पायरीवर दोघे बसले. तुलसीदास म्हणत होते, आपण भागवत ग्रंथ केलात. आता आयुष्याच्या उत्तर रंगात रामसेवा करावी. कलियुगातला ज्ञानेश्वर महाराजांची सेवा झाली. द्वापार युगातल्या कृष्णाची सेवा झाली. आता कृतयुगातल्या रामचरित्राकडे लक्ष द्यावे. संत तुलसीदास पुढे म्हणाले, आजच्या परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली सामान्य जनता हवालदिल झाली आहे. ती आम जनता जुलूम जबरदस्तीखाली भरडून निघते आहे. अशा वेळी मनाला दिलासा मिळण्याच्या दृष्टीने श्रीरामाचे चरित्र समाजासमोर ठेवणे नितांत आवश्यक आहे. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य कसे वाढवावे हे रामकथेवरून कळेल. व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी हे त्यावरून कळेल. शिवाय कर्तव्य पालनाचे आदर्शही रामचरित्रावरून समजून घेता येतील. भगवत कथेत भाव असावा, पण त्यात अर्थही जरूर असावा. एकनाथांना वाटले, तुलसीदासांच्या मुखातून जणू प्रभू रामचंद्रच बोलत आहेत. त्यांनी तुलसीदासाचे म्हणणे शिरोधार्य मानले. दोघांनी श्रीराम जयराम जय जयराम म्हणून नामजप केला व सद्गदित अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. या संतभेटीचे अमर क्षण गंगामय्याने आपल्या हृदयात कोरून ठेवले व ती जास्त खळखळून वाहू लागली. हरिपंडिताने पैठणला कायमचे येण्याचे मान्य केले तेव्हा एकनाथांना अपूर्व समाधान वाटले. चला, आता अशुभ ग्रहांचा काल संपला असे म्हणत ते श्वास टाकणार तो पंडिताने त्यांच्यापुढे 2 अटी टाकल्या. तो म्हणाला, मी पैठणला यावे म्हणतो, पण आपण माझ्या 2 अटी पाळल्या पाहिजेत. एकनाथांपुढे गिरिजाबाईंचा चेहरा तळपू लागला. त्या काकुळतीला येऊन म्हणाल्या होत्या, कसंही करून हरीला माघारी घरी आणावं. वेळ पडली तर त्याला माझी शपथ घालावी, पण त्याला घरी घेऊन यावं. एकनाथ म्हणाले, अरे हरी, तू तर घरचा आधार वड. तू म्हणशील त्या अटी मला मान्य आहेत, मग तर झाले. बाबा, यापुढे परान्न घ्यायचे नाही. हरी वर्णाश्रमाचा पक्का पुरस्कर्ता होता. वडिलांची मानवता समदृष्टी त्याला माहीत होती, म्हणून त्याने हे बंधन घातले होते. एकनाथांना वाटले, माझ्या मनी अपपर भाव आहेच कुठे. अन्न हे फक्त ब्रह्म असते, ते परान्न स्वअन्न कधीच नसते. पण ते हरिपंडिताला म्हणाले, बरोबर आहे. आता माझ्या वयाच्या दृष्टीने प्रकृतीचा विचार करायला हवा. मला परान्न सोसणार नाही. हरी म्हणाला, बाबा, तुम्ही तुमची कीर्तने प्रवचने बंद ठेवली पाहिजेत. ती धुरा मी खांद्यावर घेईन, खंड पडू देणार नाही. एकनाथ आनंदित झाल्यासारखे म्हणाले, वा वा, मग फारच छान. अरे, बापाची गादी चालवणारी मुले विरळच असतात.
तुला काशी विश्वेश्वरानेच ही कीर्तनेच्छा निर्माण केलेली दिसते. अरे बाबा, संपत्तीचा वारसा सर्वच मुले सांगतात, पण हा असा पारमार्थिक कल्याणाचा वारसा कुणीसुद्धा स्वीकारत नाही. चला, बरे झाले, माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. वडिलांना ह्या अटी मान्य झाल्यावर हरी आपली पत्नी कमळाबाई आणि तिन्ही मुलांसह एकनाथांसह स्वगृही निघाला. पैठणहून एकनाथ महाराज काशीस गेल्यापासून गिरिजाबाईंना क्षणाची उसंत नव्हती. जाणारा प्रत्येक क्षण हरीला जवळ आणतो आहे असे त्यांना वाटायचे. उद्धव गंगाला आणायला कर्नाटकात गेला होता. गावबा नाथाबरोबर गेला होता. त्यामुळे गिरिजाबाईंच्या हाताखाली नित्याचे माणूस नव्हते. बाकीचे सारेजण सांकामे होते. मुक्तेश्वरला घेऊन लीला आईच्यासोबत येऊन राहिली होती म्हणून तरी बरे. काशीहून परतायला किती महिने लागणार याची गिरिजाबाईंना कल्पना होती, तरी त्यांची घाई गडबड चालू होती. आता घरचा मालक कित्येक वर्षांनी घरी येणार होता. त्याचे स्वागत त्या इतमानाने व्हायला हवे होते. एवढा मोठा देऊळवाडा लिंपून सारवून रंगसफेदी करून घ्यायचा होता. दिवाळीला करतात तशी जय्यत तयारी करायची होती. दोघी माहेरवाशिणींना लुगडी आणि नातवंडांना कपडे खरेदी करायचे होते. कादर मियाला त्याच्या मागावर कलाकुसरीची पैठणी चढवायला सांगायची होती. फार वर्षांनी त्यांची सून कमळाबाई लक्ष्मीच्या पावलाने वाड्यात येणार, तेव्हा तिचेही थाटात स्वागत करायला नको का, अशी एक ना दोन अनंत कामे डोळ्यासमोर होती. कसं बाई होणार हे सारं, हा प्रश्न अधूनमधून भेडसावत होता. गिरिजाबाईंना वाटायचे, एवढ्या कामासाठी मदत हवी. मी कामाचा झपाटा मारला तर केव्हाच पडशा पडेल. पण हल्ली प्रकृती धड राहत नाही. सारख्या मेला चक्रा येतात. सूटशेखराची मात्राही पचनी पडली आहे. तिचा काही उपयोग नाही. त्यामुळे ह्या कामाचे दडपण वाटते. कसे होणार, कोण करणार, अशी सारखी धास्ती वाटते झालं. जसजसे दिवस पालटत होते तसतशी गिरिजाबाईंची हुरहुर वाढत होती. त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजायचे. हरी इकडचे सांगणे ऐकेल ना, उगाच हटवादीपणा तर नाही ना करणार, नाहीतर इकडचा हेलपाटा वाया जायचा, विनाकारण देहाला आणि मनाला क्षीण व्हायचा. केवळ माझ्यासाठी काशीला जाणे झाले आहे. आता तरी लेकाने आईबापाच्या वयाचा विचार नको का करायला. प्रत्येक दिवसाबरोबर हुरहुर वाढत होती. उगवलेला दिवस मावळत होता. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.